इथे शिवम माझा आवरतो आहे. शिवम झाली का तुझी तयारी? ओके. हॅलो. हाय कर. आता आपण जाऊया. हे बघा, इथे मी कपडे आता वेगळे करून घेणार आहे. तर बघूया मग. इथे मी पाणी ठेवलंय मशीन मध्ये, अजून लावायची माझी मशीन. तर मी दाखवते तुम्हाला कसं करायचं ते. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आहे दीपाली आणि स्वागत आहे तुमचं दीप लोकमेंटी या चॅनलमध्ये. तर आज व्हिडिओ करण्याचं कारण असं की सेमी ऑटोमॅटिक जी मशीन असते त्याच्यात कपडे कसे धुवायचे. तर बऱ्याचशा महिलांना थोडंसं कन्फ्युजन होतं, तर मी ते तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला मग पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. शिवम, मित्रांनो, आता जे हे कपडे मी सेपरेट केलेले आहेत ते तुम्हाला मी दाखवते. पाणी मी इतकं घेतलेलं आहे. आता मी याच्यात अजून पाणी घालणार आहे. तर मग बघूया. आता मी पाणी व निरमा घालते. पुन्हा एक कळशी मी पाणी घालत आहे. मशीन चालू करताना आधी बघायचं की वॉश आणि ड्रेन हे जर तुमचं ड्रेनवर असेल तर पाणी सगळं निघून जाईल. आणि 5 मिनिटावर मी फिरून घेते आणि त्याच्यात आता निरमा टाकणार आहे. आपल्या कपड्याच्या अकॉर्डिंग निरमा घालूया. मी पूर्ण एक घालणार आहे कारण व्हाईट कपडे आहे माझे. आता हे चांगलं फिरून घेऊन देणार आहे मी, कारण निरमा त्याच्यात व्यवस्थित विरघळायला पाहिजे. आणि मग मी हॅलो मित्रांनो, तर इथे मी वॉशिंग मशीनमध्ये पाणी घालून निरमा घातला होता. तर ते मिक्स झालेलं होतं आणि याच्यात मी फक्त व्हाईट कपडे घालते आधी, कारण मग ते पाणी निरम्याचं पाणी होतं ते काळपट होतं. तर आधी तुम्ही व्हाईट कपडे आणि जे चांगले कपडे असतील फेंट कलर तर ते धुवून घ्यायचे, मग दुसरे ॲड करायचे. तर मी टॉवेल, पॅन्टीज वगैरे जे होत्या, मोठ्या जीन्स पॅन्ट, जाड कपडे ते मी लास्टला लावले. साधे कपडे जे होते व्हाईट कलरचे ते मी याच्यात लावलेले आहे. तर मग ते 40 मिनिट्स पण मी मशीन सेट केली आणि ते शिवमबाईचा टिफिन रेडी झालेला होता. मग तो पॅक करून दिला आणि मी त्यांना टिफिनमध्ये भाजी पोळीच रेफर करते, कारण मी वरचं काहीही देत नाही मुलांना खायला. इथे मी 40 मिनिटवर सेट केलेलं होतं मशीन. आता इथे सोकिंग टाईम आहे, बघू शकता. हे बघा, सोक इम्प्लेअर हे जे आहे तर हा 40 मिनिटपासून इथपर्यंत सोकिंग टाईम होईल. परत इथे मशीन थोडंसं स्टार्ट होईल आणि पुन्हा 50 मिनिट्सपासून वॉशिंगला सुरुवात होईल. ओके, हे बघा इथे मशीन माझं पुन्हा स्टार्ट झालेलं आहे.
आता मी इथे थोडासा पसारा आवरून घेते. हा जो किचनवर पसारा पडलेला होता तो मी आवरून घेते. हे शिवमबाईला योगाचं पुस्तक मिळालेलं आहे आणि पूर्ण 12 प्रकारे सूर्यनमस्कार जे 12 स्टेप कसे करतात ते दाखवलेले आहे. डागांपासून 100% सुरक्षा दिवसभर. कारण यात आहे मॅजिक जेल. सगळ्यांपासून सुरू भरोसा दिलाय देखा जाता है और मेरा भरोसा. बघा 50 मिनिट्सच्या वर चाललंय. इथे कपडे माझे वॉश होतात. इथे माझ्या फ्रीजवर मी छोटीशी एक बुद्धांची मूर्ती ठेवलेली आहे आणि ती मिळालेली आहे माझ्या लग्नामध्ये आणि ही माझ्या मित्रमैत्रिणींनी दिलेली आहे आणि इतकी सुंदर आहे ती, म्हणजे इतकी छोटी आहे पण एकदम कोरीव आहे ती. तर ती माझी फेवरेट आहे ही मूर्ती. घड्याळाकडे बघू नका कारण ते बंद पडलेलं आहे. तर ही आणि हा शिवमबाईचा खेळायचा हे आहे भालू आणि हे मी सोनी गिफ्ट्समधून घेतलेलं आहे फ्लॉवर पॉट. माझं फ्रीज जेव्हा घेतलं तर तेव्हाच मी हा कलरला हे फुलं लव्हेंडर फुलं दिसतं ना त्याच्यावर पण आहे म्हणून ते मी घेतलं होतं हे आणि ते मला आवडतं खूप. असं छोट्याशा वस्तू मला फार आवडतात. आणि आणखीन एक की बुद्धांची मूर्ती मी रोज सकाळी उठल्यावर बघितल्यावर मला खूप प्रसन्न वाटतं, शांतता वाटतं आणि एक आनंद भेटतो आणि प्रोत्साहन मिळतं की जो दिवस गेला आधीचा तो दिवस सोडून द्यायचा, याच्या पुढे नवीन पुन्हा सुरुवात करायची. हे बुद्धांच्या विचारातून कळतं. तर इथे माझे कपडे धुवून झालेले होते आणि ते मला स्पिनरमध्ये घालायचे होते. तर ते मी त्या पाण्यातून पिळून याच्यात स्पिनरमध्ये ॲड केले आणि मग वरून मी पाणी ॲड केलं आहे त्याच्यात, म्हणजे जेणेकरून पाणी टाकल्यानंतर ते जे निरम्याचं पाणी असतं ते व्यवस्थित निघून जातं. आणि माझ्याकडे टॅपिंग वॉटर नसल्या कारणाने मला वरूनच पाणी ॲड करावं लागतं आणि ते मी पिळून घेतले चांगले आणि त्याच्यात ॲड केले. मग नंतर स्पिनरचे ते व्हाईट कलरची प्लेट असते ती वरून प्रेस करायची कपड्यांवर आणि मग ते स्पिनरचं झाकण हे व्यवस्थित लावून घ्यायचं की जेणेकरून कुठेही छोटा कपडा असेल तर तो कुठे अडकेल त्यानुसार ते पॅक करायचं. आणि आता मी ते सगळे कपडे काढून घेतले आहे आणि त्याच्यात घातले.
इथे माझं बजर वाजलेलं आहे. आता मी ते बंद करते. म्हणजे माझे पॅन्ट आणि म्हणजे टॉवेल आहे ते धुवून झाले आणि हे पण माझं स्पिनरचं काम झालेलं आहे. हे बघ म्हणजे सुकलेत माझे कपडे. आता मी ते काढून घेते, दाखवते तुम्हाला. इथे मी आता कपडे काढून घेते. हे बघा असं अशा प्रकारचं असतं, हे काढून घ्यायचं असतं. हे बघा खूप जणांचा समज असतो ना की कॉलर नाही निघत, तर हे बघा कॉलर पण व्यवस्थित आहे. दिसतंय का तुम्हाला? दिसतंय का कॉलरला खराब? हा होता शिवमचा शर्ट व्हाईट आहे. व्हाईट कपडे पण छान निघतात. हे बघा शिवमची टोपी इतकी घाण होती आणि कशी निघाली बघा. म्हणजे काही लोकांचा समज आहे की सेमी ऑटोमॅटिक जी मशीन असते त्याच्यात कपडे व्यवस्थित निघत नाही, ते मळकटच राहतात. हे बघ कपडे बघू शकता, म्हणजे छान निघतात एकदम. हे बघा हे माझं ॲप्रन आहे व्हाईट, त्याची पण कॉलर बघा स्वच्छ निघतं. आणि का बरं लोक म्हणतात माहित नाही. हे व्हाईट शर्ट आहे माझं. आता मी हे टॉवेल शर्ट वगैरे टॉवेल आणि पॅन्ट ज्या होत्या जीन्सच्या त्याच्यात ऍड केलेल्या आहेत आणि त्याच्यात पाणी घातलेलं आहे. आता हे स्पिनरला मी लावून देणार आहे. आता परत 10 मिनिट्स लावणार आहे आणि हे जे पाणी आहे शिल्लक तर मी त्याच्यात एखादी चादर आणि त्याचे कपडे लावलेला आहे. किचनचे जे 2 कपडे आहेत ते मी याच्यात ॲड करणार आहे. म्हणजे किचनचे कपडे म्हणजे कपड्याचा कपडा आणि तर मी हा जो किचनचा पडदा आहे तो काढत आहे. बरंच लावणार आहे. बाकी काही माझे कपडे जास्त धुवायचे. हे कपडे मी वाळत घालते आणि ते मी घरातच घालणार आहे कारण शिवमबाई गेले आहेत शाळेत आणि त्याच्यामुळे मला हे कपडे बाहेर मी टाकू शकत नाही. सगळे थँक्यू मित्रांनो, तुम्ही माझा व्हिडिओ इतक्या वेळ पाहिल्याबद्दल. तर माझा व्हिडिओ जर थोडासा पण इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर धन्यवाद मित्रांनो, पुन्हा एकदा बाय. मित्रांनो आता हे बघा तुम्ही म्हणत असाल की ही मुलीने घरात का कपडे वाळत घातले, कारण शिवमबाई आहे मशीन तर मग मी स्वच्छ करून ठेवली आणि कपडे मी घरातच वाळत घातले. फक्त शिवमच्या आणि त्याच्या बाबांचे पॅन्ट बाहेर घातले, त्यात जाड आहे. हे माझं पूर्ण आवरून झालेलं आहे. आता मी हा दरवाजा लॉक करणार आहे कारण मी आता चालली आहे ड्युटीवर.